धनत्रयोदशी नुकतीच झाली. उद्यापासून दीपावलीचं आगमन होतं आहे. तर मी सगळ्यात प्रथम दीपावलीच्या आपल्याला शुभेच्छा देते. आणि व्यासपीठावरती मान्यवरांची नावं घ्यायची आवश्यकता नाही असं चंद्रकांत दादा म्हणाले, परंतु नावं घेणं तेवढा मी उल्लेख खास करणार आहे. सगळ्यात प्रथम डॉक्टर प्राची जावडेकर यांचं पुणे दिल्ली पुणे या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करते. व्यासपीठावरती उपस्थित असलेले स्वतः लेखिका डॉक्टर प्राची जावडेकर, माननीय चंद्रकांतदादा पाटील, संसदीय कार्य आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री महोदय, केंद्रीय मंत्री महोदय नामदार मुरलीधर मोहोळ, मेधा राजहंस, तसंच सूत्रसंचालन करणाऱ्या स्नेहल दामले, समोर श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेले प्रकाश जावडेकर, किरीट सोमय्या, मेधा सोमय्या, जावडेकर कुटुंबीय, बरेच वेगवेगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक क्षेत्रांमधले ज्यांनी स्वतःचं आयुष्य या विषयासाठी समर्पित केलं अशा प्रकारचे मान्यवर या कार्यक्रमासाठी आहेत. आणि दिवाळीच्या आधीही मुद्दाम जेव्हा तारीख प्रकाशजींचा मला फोन आला की याची तारीख पाहिजे, त्यावेळेला दिवाळीच्या आधीच आपण तारीख ठरवूया असं मला वाटलं. आणि खरं तर मी बार्बाडोसला कॉमनवेल्थ परिषदेसाठी निघाले होते, परंतु प्रकाश जावडेकरांचा फोन आला आणि प्राचीचं पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे म्हटल्यावर मी कुठलंही टाईमटेबल न बघता आधी सगळ्यात सोयीची तारीख अशी काढली. आणि आज इथे कार्यक्रमाला आल्यावर खरोखर या कार्यक्रमाचं, पुस्तकाचं आणि आपल्या सगळ्यांच्या वेळाचं सार्थक झालं असं वाटेल अशा प्रकारची भाषणं आणि विचार विनिमय इथे झालेला आहे. पुस्तक वाचायला जरी पूर्ण वेळ मिळाला नाही तरीसुद्धा मी शक्य तेवढं पुस्तक पूर्ण वाचलं. आणि 17 प्रकरणं जी पुस्तकामध्ये आहेत त्याच्यामध्ये राजकारणाच्या लाटांमध्ये सुद्धा पती पत्नींचं टिकलेलं नातं आणि एकमेकांचा त्यांनी केलेला सन्मान हा एक अविस्मरणीय अशा प्रकारचा संपूर्णपणाने अनुभव दिसतो आहे. त्याचबरोबर प्राचीताईंचा प्रवास म्हणजे आता मी उपमा दिली तर काही लोक माझ्यावर टीका करतील, पण यमुनोत्री जशी यमुना दिल्लीपर्यंत पोचते आणि यमुनोत्रीला तुम्ही काही जण नक्की गेले असाल तर किती अवघड आहे यमुनोत्रीला पोचणं त्या ठिकाणी. आणि तिथून यमुनेचा प्रवास होत 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 तिचा जो संपूर्ण वाटचाल होते त्याच्यामध्ये एखाद्या नदीप्रमाणे आत्मचरित्र आणि जीवन प्रवास सगळा असतो तसा संपूर्ण आयुष्याचा पट प्राचीने तिच्या या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. आणि उन्मेष प्रकाशनच्या मेधा राजहंस यांचेही मी खास अभिनंदन करेन की त्यांनी हे पुस्तक प्रकाशित करून एक प्रकाशक म्हणून, एक लेखिका म्हणून, एक संपूर्ण साहित्य चळवळीचे अभ्यासक म्हणून खूप चांगला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. त्याच्याबद्दल मेधाचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं मला वाटतं. मी तर असं म्हणेन की जवळजवळ 5 दशकांचा प्रवास या पुस्तकामध्ये त्यांच्या स्वतःच्या अनुभवाच्या कक्षेतून प्राची यांनी मांडलेला आहे. आणि हा मांडत असताना त्यांनी स्वतःच्या मगाशी भाषणामध्ये फार सुंदर वर्णन केलं की किनाऱ्यावरून मी हे सगळं पाहते आहे, पण मला असं वाटतं किनाऱ्यावर असण्यापेक्षासुद्धा एका नौकेमध्ये दोघंही जणांचा प्रवास तो जो चाललेला आहे त्या प्रवास तुम्ही आतूनही पाहिलेला आहे, बाहेरूनही पाहिलेला आहे. आणि या 5 दशकांच्या प्रवासामधले जे टप्पे सगळे आहेत ते जर का पाहिले तर आपण सर्वजण खूप भाग्यवान याच्यासाठी आहोत की एका बदलत्या राजकीय स्थित्यंतराचे आपण सगळेजण साक्षीदार राहिलेलो आहोत. आपण डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणीबाणीमधल्या अटका, आपल्या जवळचे लोक, आपल्याला कल्पनाही नव्हती की ते कधी सुटणार आहेत, काय सुटणार आहेत. अनेकांची तब्येत बरी नाही आहे. आणि त्या काळामध्ये असं द्विध्रुवीकरण झालेलं नव्हतं की NDA एका बाजूला आणि UP एका बाजूला, समाजवादी आणि जे आणीबाणीच्या विरोधातले लोक होते ते सगळे एकत्रच अनेक बाबतीमध्ये लढत असताना त्या आणीबाणीच्या काळामधली अनिश्चितता आणि त्याच्यामध्ये जमलेलं दोघांचं सहजीवन आणि प्रेम, तर मला काय मला असं वाटतं की तरुण मुलामुलींना कळणारसुद्धा नाही एखाद्या वेळेस की अशा परिस्थितीत झालेलं प्रेम हे नक्की कसं असतं. ते जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे असं म्हणता येईल. आणि खरंच आयुष्यात परत कधी भेट होईल की नाही माहीत नाही. आणि अशा वेळेला एकमेकावरती जो विश्वास त्यांनी टाकलेला आहे आणि त्या विश्वासामध्ये मेधा संपूर्णपणाने तिने आठवणी पण प्राचीने यांनी लिहिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये जयवंतीबेन, प्रमिलाताई, मृणालताई सगळ्या जणांचं वातावरण आतमध्ये कशा प्रकारचं जेलमध्ये होतं. आणि या वातावरणानंतर आणीबाणीनंतर झालेलं सत्तांतर, मला जावडेकर कुटुंबाचं एक खास वैशिष्ट्य वर्णन करायला पाहिजे प्रकाशजींचं स्वतःचं आणि प्राचीचं, की ते कधीही आणीबाणीच्या स्थित्यंतरानंतर जेव्हा सरकार आलं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये 90च्या नंतर सत्तांतरं झाली दिल्लीमध्ये आणि द्विध्रुवीकरण झालं,
बाबरी मशीदचा सगळा विषय झाला, तर कधी सत्तेच्यामुळे त्यांना गर्व झाला आहे असं कधी वाटलं नाही. खरे पुणेकरांचे प्रतिनिधी मग अगदी बायोडायव्हर्सिटी झोनसारख्या विषयामध्ये सुद्धा त्यांना सांगायची वेळ आली नाही की टेकड्या वाचवण्यासाठी काय करायचे. त्यांना ऑलरेडी ते माहिती होतं आणि त्यासाठी म्हणून कुठलंही वादविवादात न अडकता ठामपणाने निसंदिग्धपणामुळे पुण्याच्या असेल पर्यावरणाच्या असेल या विषयावरती स्वतःची बांधिलकी व्यक्त करण्याच्या पेक्षाही ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रकाश जावडेकरांनी जे काम केलं त्या सगळ्या कामाच्यामध्ये प्राची यांची साथ आहेच. पण प्राची यांची स्वतःची असलेली समज आणि त्याचबरोबर मला जे काही स्मरतं आहे थोडंसं त्याच्यामध्ये भारतीय अर्थविज्ञान वर्धिनीमध्ये डॉक्टर भीम दांडेकरांनी जेव्हा शिबिरं घेतली होती तेव्हा मेधा आणखीन प्राची माझी दोघींची तिथे भेट झालेली होती आणि त्यावेळेलाही मी म्हटलं होतं की किती फायर ब्रँड महिला आणि मुली अभाविपमध्ये काम करतायत आणि पुढच्या काळामध्ये तेव्हा नमोशक्ती वंदन विधेयक नव्हतं त्याच्यामुळे चौकटीच्या आत जरी राहिला असलात तरीसुद्धा मला असं वाटतं तर सगळे मुरलीधर तुम्ही सगळे मोनिकाला समजावताय, चंद्रकांत दादा मिसेसला समजावताय. अरे पण 2029 नंतर या महिला राजकारणामध्ये पुढे जेव्हा येणार आहेत त्यावेळेला पतिराजांना थोडंसं समजून घेण्याची वेळ येणार आहे, हे विसरू नका. मला उपसभापती म्हणून आज इथे बोलावलं आहे तर नीलम गोरे म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम सांगणार आहे की या ठिकाणी जेव्हा स्त्रिया समर्पित करतात आणि आज प्राची स्वतः एक भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी राजकारण याच्यामध्ये त्यांनी समर्पित केलेले आहे. पण एक पॅटर्नच होता त्या काळामध्ये तुमच्यापैकी अनेकांना लक्षात असेल की स्वातंत्र्यवीरांनी आयुष्य समर्पित करायचं आणि स्त्रीने कुटुंबासाठी समर्पित करायचं. कुटुंबासाठी समर्पित करायला एक तिची आवड आहे, भावना आहे, बांधिलकी आहे वैचारिक म्हणून ती सगळं करत असते. परंतु जावडेकरांचं मी विशेष कौतुक यासाठी दोघांचंही करीन की ते काम परत एकदा प्रकाशात यावं, तिचा सन्मान व्हावा, तिच्या म्हणण्याचं रेकग्निशन व्हावं. ही तुम्ही ती तयारी संपूर्ण मनापासून दिसलेली आहे की खरंच कौतुकास्पद. कारण शेवटी काय होतं की अनेक जणांनी कामं केलेली आहेत आणि अशी समाजवादी चळवळीत पण आहेत उदाहरणं, कम्युनिस्ट चळवळीमध्ये आहेत, आदिवासींमध्ये काम केलेले खूप कार्यकर्ते आहेत की ज्यांनी पतीने काम केलेलं आहे. पण महिलांची राजकारणामध्ये पूर्णवेळ येणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे आजसुद्धा आणि याला महत्त्वाचं कारण असं आहे की स्त्री होममेकर म्हणून आपण तिच्याकडे बघतो आणि स्वाभाविकपणे मुलांच्या जबाबदाऱ्या, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या त्या सगळ्या ती पाहत असते. पण मला एक खूप विशेष वाटलं त्याच्यामध्ये की पुणेरी असण्याचा कुठेही तिला न्यूनगंड नाही आहे. ती ठाम पुणेकर आहे आणि त्याच्यामुळे ती चपात्या करत असताना, पोळ्या करत असताना पोळपाट लाटण्याच्या खालीसुद्धा मॅट टाकते असं सांगताना तिला काही त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स वाटत नाही आहे. तर असंच असलं पाहिजे असं मला वाटतं. कारण शेवटी असं आहे की भाषा, भूषा, भोजन आणि भवन याच्यामधून संस्कृती जर का आपण जपत असतो तर या सगळ्या कालखंडाच्या मध्ये जे बदल झाले ते सगळे तिने जसे झेललेले आहेत, स्वीकारलेले आहेत, तसं ज्यावेळेला ते म्हणतात की बाबा एक परिवार, एक विचार, तर मी असं मानते की विशेषतः 90च्या नंतर ज्यावेळेला द्विध्रुवीकरण झालं आणि त्याच्यानंतर संपूर्ण देशामधलं नेतृत्व स्वीकारत असताना आधी अटल बिहारी वाजपेयी आणि नंतर मोदी साहेबांनी त्यांच्यावर जबाबदारी आली आणि त्या जबाबदारीच्यामध्ये लोकांनी ज्या प्रकारचा प्रतिसाद दिला त्या प्रतिसादामध्ये त्या प्रकारचं वातावरण निर्मिती करण्यामध्ये NDA होतं. त्याच्यामध्ये स्वतः भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते जसे होते तसे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेही युतीचे नेते म्हणून अनेक वेळेला मला आठवते जावडेकर मातोश्रीवर आलेले आहेत. आणखीन आम्ही ज्या विधान परिषदेमध्ये 3च दिवस एकत्र काम केलेलं आहे. मी आले आणि त्याच्यानंतर प्रकाशजींचं हे झालं, कालमर्यादा संपलेली होती. पण प्रत्येक बाबतीमध्ये अभ्यास करून बोललं पाहिजे, काम करत असताना शिस्त ठेवली पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या राजकारणासाठी खूप आवश्यक आहेत, अनिवार्य आहेत. आणि आता ज्या वेळेला मी उपसभापती म्हणून सभागृहातली भाषणं ऐकते त्यावेळेला खरोखर मला असं वाटतं दादा काही वेळेला की नवीन आलेल्या आमदारांचा सगळ्याच पक्षाचे कुठलेही असतील तरी अभ्यास वर्ग फार आवश्यक आहे की अभ्यास करून बोललं पाहिजे. काय झालं आहे आता आमचा गुरु, आमचा अभ्यासक, आमचा प्रशिक्षक म्हणजे मीडिया झालेला आहे. त्यामुळे ते मीडिया जो काही ब्रेकिंग न्यूज करतो त्याप्रमाणे विधानसभा किंवा लोकसभा, राज्यसभामध्ये ब्रेक करायचं हा असा प्रकार होतो आणि त्याच्यामुळे पुरावा असो का नसो काही वेळेला दुर्दैवाने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामधले मूळ जे प्रश्न असतात ज्याच्यावरती सभागृहांमध्ये चर्चा व्हायला पाहिजे ती तेवढी होत नाही, ही त्यातली वस्तुस्थिती आहे. परंतु या स्थित्यंतराच्या काळामध्ये पाहत असताना मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे की या आत्मचरित्रपर लिखाण जे असतं ते बदलत्या काळाचं साक्षीदार जसं आहे तसं राजकारणातला संघर्ष प्रचंड हा पहिला टप्पा त्यांनी घेतलेला आहे. दुसरं सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये पोचलेले आहेत. 2 वेळेला विधान परिषदेवरती प्रकाश निवडून आलेले आहेत.
त्यावेळेलासुद्धा पुण्यात राहून त्यांनी घरामध्ये जसं काम केलं तसं एक विशेष म्हणजे उद्योजकता यामध्ये तुमचं जे केलेलं MBA म्हणून काम आहे. आणि त्वरिता पण इथे आहेत. मला आठवतं आहे प्रमोदजी महाजन ज्याला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले होते तेव्हा मला आठवते त्याप्रमाणे मोठे साहेब पण होते. आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेला ज्या प्रकारचं सगळं वातावरण होतं म्हणजे असं जाणवत होतं की खरोखर सत्तांतर झालेलं आहे, काहीतरी चांगलं घडतं आहे. तर हे सगळे अनुभव हे सगळे प्रयोग टिकवत आपण इथपर्यंत आलो हे सोपं नव्हतं. कारण 2014पर्यंतचा काळ जो झाला त्याच्यामध्ये 2005 नंतर 2009ला पराभव पाहावा लागला राज्यामध्ये केंद्रामध्ये. आणि हे सगळं झाल्यानंतरसुद्धा टिकून राहणं या सगळ्या गोष्टींच्यामध्ये हे जसं महत्त्वाचं होतं तसं सत्तेच्या कॉरिडॉरपर्यंत पोचल्यानंतरसुद्धा आपण स्वतःची मूल्य टिकवून काम करत असताना मला असं वाटतं की आपण म्हणतो असं म्हटलं जातं त्याच्यावर चर्चा होऊ शकते की गंगा यमुना आणि सरस्वती तसं सरस्वती अदृश्य झाली असं म्हणतात. पण आमच्या ज्या गृहिणींनी ज्या होममेकर्स आहेत त्यांनी जे सगळं काम केलं या सगळ्या सत्ताकारणामध्ये सगळ्या समाज संघर्षामध्ये ते कुठेतरी अदृश्य झालं असेल तरीसुद्धा ते प्रत्यक्षात अदृश्य झालेलं नाही आहे. प्राचीच्या पुस्तकाच्या रूपामुळे आज ते समोर आलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं खास अभिनंदन करते की त्यामध्ये हे सगळं समोर आलेलं काम आहे. त्याचबरोबर प्रत्यक्षात सत्ता आल्यानंतर कसं वागायचं काय करायला पाहिजे याच्याबद्दल तर मी असं म्हणेन की मोदी साहेबांनी ज्या प्रकारची शिस्त आणि ज्या प्रकारचा धडा दिलेला आहे त्याच्यामध्ये मला विशेष कौतुक करायला पाहिजे. आणि आपण खरंच भाग्यवान यासाठी मला वाटतं की शाश्वत विकास उद्दिष्ट असतील किंवा भारत 2047मध्ये कशा प्रकारचा असावा याबद्दलची जी जी समाजाची अपेक्षा आणि स्वप्न होती ती आपण बार्बाडोसला जा, सिंगापूरला जा, मंगोलियाला जा, अनेक ठिकाणच्या भारतीयांना परत एकदा अस्तित्व आणि अस्मिता देण्याचं काम जसं एका बाजूला झालेलं आहे. त्याचबरोबर नवीन नवीन प्रकारचे उद्योजक असतील, संशोधन असतील यांचा सन्मान करणं आणि या कामाची सुद्धा दखल घेत असताना ही एक फार मोठ्या प्रमाणामधली शक्ती समाजामध्ये 2014पासून आपण आलेली पाहतो आहे. आणि खरोखर प्रकाशजी तुम्ही भाग्यवान आहात. त्याच्यात तुम्ही आजोबा पण होतात. तुम्ही ते उदाहरण दिलेलं की नातीला शोधत होता तुम्ही शपथविधी झाला तरीसुद्धा. तर या सगळ्या बदलाच्या मध्ये आपण जसं भाग्यवान आहोत तसं अनेक प्रकारच्या प्रसंगांनाही सामोरं जावं लागतं. आणि मुरलीधर मागाशी तुम्ही म्हणालात की मी गेले 15 दिवस हे ऐकतो आहे. पण हे आता राजकारणामध्ये अपरिहार्य झालेलं आहे की विशेषतः सोशल मीडिया जेवढा अधिकाधिक मोठा होत चालला आहे. तर तुम्ही तर प्रवक्ता म्हणून प्रकाशजींनी काम केले. दिवस रात्र मीडिया कुठल्याही गोष्टीच्या बातम्या करतो. पण अशा वेळेला प्राचीनी तिच्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे की अमिताभ बच्चनला बघायची त्यांची इच्छा होती ती काही पूर्ण झाली नाही. मला वाटतं प्रकाश एकदा ती पूर्ण करा आता त्याच्या कारण अशा इच्छा बऱ्याच अपुऱ्या राहिलेल्या असतील पण त्या पूर्ण होतील. आणि आताचं हे जे नमो पर्व आहे त्या नमो पर्वमध्ये तुम्ही सगळ्या पत्नी मंत्र्यांच्या पत्नींना एकत्र करून त्यांचं कमलसखी मंच तयार केला. की एका अर्थाने मी असं म्हणेन की स्त्रियांच्या राईट्सच्या भूमिकेतून म्हटलं तर स्वतःचा अवकाश त्यांना प्राप्त होणं. कारण तिथे गेल्यावर त्यांना काय आपण करायचं प्रत्येकीला स्वतःचं काही स्थान असेल असं नाही आहे. आणि बऱ्याचशा वेळेला स्त्रिया ज्या वेळेला जातात कार्यक्रमांना वगैरे तर तिथेसुद्धा एकमेकाची ओळखसुद्धा नसते. अशा वेळेला स्वतःहून ओळख करून घेणं आणि एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ केलं आहे. खरं तर आमच्या मुंबईमध्ये सुद्धा असं एखादं व्यासपीठ मंत्री महोदयांच्या पत्नींसाठी असू शकतं असं मला वाटतं की ज्याच्यामध्ये बऱ्याच जणी त्याच्या चांगल्या हे पण मिसेस पाटलांनी काय घोडं मारलं ते प्राची मदत करेल. परंतु आपण असं आहे ना की या सगळ्या बाबतीमध्ये एवढे तुम्ही सुंदर उदाहरणं दिली. अहिल्याबाईंची उदाहरणं दिली त्यांनी कसा पतीला शिक्षा केली. तर मी काही सगळ्या पतींना शिक्षा करायच्या बाजूनी नाही आहे. परंतु मी असं जरूर म्हणेन की राजकारणामध्ये जेव्हा एखादा निर्णय घेतला जातो तेव्हा तो का अपरिहार्य असतो हे काही वेळेला कुटुंबियांनाही कळत नाही. त्याच्यावर आपण फारसं काही बोलत नाही. पण बऱ्याच वेळेला त्यांना विचारायचं असतं की बाबा आमच्याला का घेतलं नाही शेवटच्या क्षणी की आमच्याला का काढलं. तर ते किती जणं घरात खरंसुद्धा बोलू शकतील याला लिमिटेशन्स आहेत. कारण राजकारणामध्ये तेवढं तुम्हाला सांभाळावं लागतं की सहजगत्या तुमच्या कुटुंबियांशी मैत्री करून त्यांच्याकडून बातम्या काढणारी माणसं असतात ना. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार जर का आपण केला तर आज स्त्रीनी कसं राजकारणामध्ये पती असताना वागावं या संदर्भातल्या काही गोष्टी आहेत. पण संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे की पाणी पडलं पावसाचं तर ते जर का पानावर पडलं तर ते गळून जातं.
आणि तापलेल्या तव्यावर पडलं तर त्याची वाफ होते. सोशल मीडियावरती एखादा ट्विट येतो, त्याच्या पलीकडे काहीच होत नाही. आणि शिंपल्यात पडलं तर त्याचा मोती होतो. त्यामुळे ज्याला ऐकायची इच्छा आहे त्याला उपयोग आहे त्या गोष्टींचा जो आहे तो. आणि आज विशेषतः आपण पाहिलं की महिला आरक्षण आल्यानंतर आज फोनसुद्धा यायला लागले. पूर्वीच आता लँडलाईन होत्या, पण मी ऐकलं आहे अनेक शिबिरांच्यामध्ये की बऱ्याचशा ठिकाणी फोन आला तर तो साहेबांसाठी फोन असायचा, तर तो जेव्हा ताईंसाठी फोन यायला लागला तेव्हा तो फोन आपटला जायचा की आम्हाला वाटलं माझ्यासाठी फोन आहे म्हणून. त्यामुळे सत्ताचा तक्ता बदलणं, मोदी साहेबांच्या नमोशक्ती वंदन विधेयकाचा उल्लेख तुम्ही अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि हे करत असताना, काळाची पावलं ओळखत असताना मला असं वाटतं की समाजात मनुष्यबळ विकास म्हणून जेव्हा स्त्रियांच्या शक्तीकडे आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला सर्वांना ही संधी देण्याचा विचार आपण करत असतो. या दृष्टिकोनातून प्रत्येकाला एक मात्र असं आहे जरूर की समाजकारण, राजकारण, कुटुंब, माता, शिक्षक, उद्योजक, संघटक असं सगळं तुम्ही काम केलेलं आहे या बाबतीमध्ये. पण काही वेळेला दोघांच्यामध्ये किंवा कार्यकर्त्यांच्यामध्ये सुद्धा काहींना मनापासून तेवढा वेळ द्यायची आवड असते आणि काही लोक थोडं खाजगी जीवन जपणारे असतात. त्यामुळे प्रत्येकजण तोच पॅटर्न स्वीकारू शकेल, सारखाच तो पॅटर्न स्वीकारू शकेल अशातला भाग नाही आहे. लोकांच्या अपेक्षा प्रचंड वाढता आहेत. अलीकडे पूर्वी तर स्वतःचा कार्यकर्त्याचा वाढदिवस असला तर लोक बोलवायचे, पण आता छोट्या बाळाचा वाढदिवस, पत्नीचा वाढदिवस, दिराचा वाढदिवस, आजी आजोबांचं लग्न, त्याची 50 वर्ष, म्हणजे मुरलीधर जाणार कुठे कुठे माणूस म्हणजे आणि राजकीय काम करणार कधी या सगळ्यामध्ये. तरी मी उपसभापती असल्यामुळे थोडं आम्हाला विधान परिषदेमध्ये प्रोटेक्शन आहे, लोक समजू शकतात. पण चंद्रकांत दादा आहे ते आहेत. प्रत्येक ठिकाणी लोकांची प्रचंड अपेक्षा असते की तुम्ही एवढा वेळ दिलाच पाहिजे या कामासाठी. आणि हा काम देत असताना त्याचा टोल किंवा त्याची जास्तीत जास्त त्रास कोणाला होत असेल तो अर्थात कुटुंबियांना होतो. त्यामुळे आपण कुटुंबियांकडून समजून घ्यायची जबाबदारी ठेवतो. पण ही फक्त राजकारणातच आहे का? नाही आहे. दोघं जण 2 क्षेत्रामध्ये डॉक्टर म्हणून काम करत असतील, दोघं जण 2 क्षेत्रांमध्ये कुठल्याही बाबतीमध्ये जास्त वेळ त्यांना द्यावा लागत असेल, पत्रकारिता असेल, संशोधन असेल, तर या सगळ्यांमध्ये ज्यावेळेला आपण वेळ देतो त्यावेळेला पहिली गोष्ट मला तर ही आवश्यक वाटते की दोघांनीही दोन्ही कामांना तेवढीच प्रतिष्ठा देणं हे महत्त्वाचं आहे या सगळ्यामध्ये. त्यामुळे आजसुद्धा बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांची मला जरूर आठवण येते की मी घरीच असते. जनगणनेपासून हे झालेलं आहे की घरीच असणारी स्त्रीसुद्धा काय काय कामं करते याचीसुद्धा मोजदाद केली तर ती लक्षावधी रुपयामध्ये होत असते. पण ती तशी न करता प्रेमामधून ती एवढीच अपेक्षा होती की तिला प्रेम मिळावं, स्नेह मिळावा, आदर मिळावा. आणि या दृष्टिकोनातून प्राचीचं हे पुस्तक म्हणजे एक सहजीवनाचं वैशिष्ट्य जसं आहे तसं राजकारणातली विपरीतता, स्थान कायम कोणाला सातत्याने मिळत नसतं, पण तरीसुद्धा त्यांनी हे सगळं कमल सखी मंचाचं काम मला मी ज्यामध्ये भेटलो होतो रसिकाच्या घरी त्यावेळेलाही त्यांनी मला नीट, रसिका म्हणजे माझी मुलगी मुक्ताची मैत्रीण आणि यांची मानसकन्या असं म्हणता येईल. तर या सगळ्या गोष्टी जशा समजून घेतो आहे तसतसं असं जाणवतं आहे की एका चांगल्या पर्वाचं प्रतिनिधी म्हणून त्यांनी किनाऱ्यावरून नव्हे तर मध्यवर्ती प्रवाहातून त्याचं चित्रण चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि दुसरं मी असं म्हणेन की कुणालाही न दुखवता, कारण काय आहे आत्मचरित्र लिहायचा मोह फार जबरदस्त असतो बऱ्याचशा वेळेला, कारण लोक उत्तरं देत नाहीत किंवा उत्तर काय देणार अशा वेळेला आपल्यालाही वाट्याला कटू प्रसंग आलेले असतात, उपेक्षा आलेली असते. पण त्यामध्ये कुठेही न जातात, कारण आपल्याला अजून राजकारण करायचं आहे, तुम्हाला उज्ज्वल भवितव्य अजून प्राप्त व्हावं अशी माझी तुम्हाला शुभेच्छा आहे या संदर्भामध्ये. आणि यामुळे उगाच कारण नसताना जुन्या दुःखी गोष्टींना परत परत उजाळा देण्यापेक्षा चांगल्या प्रकाराने एक पॉझिटिव्हली तुम्ही हे जे सगळं बघताय त्याच्याबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मंत्र्याची बायको हे जे स्थान याच्याबद्दलचा जो चॅप्टर आहे तो पण विशेष आहे. पण मंत्र्यांची बायको झाल्यावर कसे कसे लोक वागतात याच्यावरती एक वेगळं पुस्तक मी लिहू शकते, पण मी ते लिहिणार नाही. त्याच्यावर अशा गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात, पण त्याच्याबद्दल मला असं वाटतं की त्यात जाण्यापेक्षा आजच्या कार्यक्रमामध्ये या घरगुती म्हणता येईल अशा कार्यक्रमामध्ये पण एका सार्वजनिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या विषयामध्ये आपण मला इथे पुस्तक प्रकाशनाच्या अध्यक्ष म्हणून बोलावलं. दुसरं माननीय चंद्रकांत दादा, माननीय मुरलीधर मोहोळ, त्याचबरोबर मेधा राजहंस हे सगळेजण वेळेवरती आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण मान्यवर इथे आलात. आणि विशेष म्हणजे आज आमच्या सभागृहात कोणी रागवलं की ते सभात्याग करतात, पण इथे कुणाचाही सभात्याग वगैरे असा होत नाही आहे. त्याच्याबद्दल मला फार विशेष आनंद झालेला आहे आणि मी म्हणून माझे 2 शब्द इथे संपवते. धन्यवाद. जय महाराष्ट्र.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.